क्लास. कालच्या तासामध्ये आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम पाहिलं होतं. ओके, सो युनिसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स लाईक अमीबा, पॅरामोशियम, युग्लिना हे कशा पद्धतीने रिप्रोडक्शन करतात. तर एसेक्शुअल रिप्रोडक्शनमध्ये आपण 3 प्रकार एसेक्शुअल रिप्रोडक्शनचे पाहिले होते. पहिलं होतं बायनरी फ्युजन, दुसरा मल्टिपल फ्युजन आणि तिसरा होता बडिंग. ओके, तर आज आपण एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर ऑर्गॅनिझम, हे मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे, त्यांच्यामध्ये एसेक्शुअल रिप्रोडक्शन कशा पद्धतीने असतं ते बघणार आहोत. Okay, now let us see the first type of asexual reproduction in multicellular living organism is fragmentation. This type of asexual reproduction occurs in multicellular organism. In this type of reproduction, the body of parent organism breaks up into the many fragments. फ्रॅगमेंटेशन नावावरून येते. फ्रॅगमेंटेशनला मराठीमध्ये त्याला खंडीभवन म्हणतात. तर फ्रॅगमेंटेशन म्हणजे काय, तर फ्रॅगमेंट्स होणं, तुकडे होणं. ओके, so this type of reproduction it occurs in the multicellular organism. हे multicellular living organism मध्ये आपल्याला दिसून येतं. In this type of reproduction, the body of parent organism breaks up into the many fragment. ही जी काही बॉडी आहे ही मेनी फ्रॅगमेंटमध्ये असे या पद्धतीने ती तुकड्या तुकड्यांमध्ये डिव्हाइड होते. अँड ईच फ्रॅगमेंट स्टार्ट्स टू लिव्ह ॲज अ इंडिपेंडंट न्यू ऑर्गॅनिझम. प्रत्येक फ्रॅगमेंट, प्रत्येक तुकडा जो आहे तो एक स्वतंत्र नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून जगायला सुरुवात करतो. दिस टाईप ऑफ रिप्रोडक्शन ऑकर्स इन अल्गे लाईक स्पायरोगॅरा अँड स्पंजेस लाईक सायकॉन. जे स्पायरोगॅरा हे एकदम फॅमिलियर एक्झाम्पल आहे. तुम्ही कुठेही पाण्यामध्ये वगैरे जर शेवाळ वगैरे जर आलेलं असेल, ते खडकांना वगैरे शेवाळ वगैरे त्या ठिकाणी अडकलेलं असतं. तर बऱ्याचशा वेळेस ते पाण्याच्या प्रवाहामुळं असेल, वाहण्यामुळं असेल, किंवा काही प्राणी, जनावरं वगैरे जर त्या पाण्यामधून वगैरे जर चालत गेलं तर ते जे काही शेवाळ वगैरे असतं त्याचे तुकडे होतात. ते वाढलेले जे शेवाळ असतात त्याचे तुकडे होतात, ते पाण्याच्या सोबत वाहत जातात आणि परत ज्या ठिकाणी कुठे ते अडवले जातील, खडकाला असेल किंवा काही ठिकाणी गवत वगैरे पाण्यात आलं असेल, ज्या ठिकाणी ते शेवाळ अडवलं जाईल त्या ठिकाणी ते तुकडे परत एक स्वतंत्र सजीव म्हणून जगायला लागतात. सो इतकं सिम्पल आहे फ्रॅगमेंटेशन. Fragmentation, it is a asexual type of a reproduction that occurs in the multicellular living organism. In this type, the body of a parent organism, it breaks up into the many fragments. The main organism ची जी body आहे, it breaks up into the many fragment, अनेक तुकड्यांमध्ये ते डिवाइड होते. Each fragment start to grow as a independent living organism. प्रत्येक फ्रॅगमेंट जो आहे तो एक इंडिपेंडंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून वाढायला सुरुवात होते. तर कुणामध्ये दिसून येते, हे स्पायरोगॅरा, स्पंज लाईक सायकॉन स्पंज जे असतात त्यांच्यामध्ये आपल्याला दिसून येतं. Whenever there is a plenty of water and nutrients are available to Spirogera, its filament grow up very fast and break up into the many small fragments. So ज्यावेळेस when there is a plenty of water and nutrients, भरपूर पाणी असेल आणि त्या पाण्यामध्ये न्यूट्रियंट्स जर मिळाले त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये, तर ते जे स्पायरोगॅरा जो आहे तो स्पायरोगॅरा खूप मोठ्या प्रमाणामध्ये तो वाढतो. इट्स फिलामेंट ग्रो अप, ते ग्रो होतात, वाढतात व्हेरी फास्ट अँड ब्रेकअप इन टू द स्मॉल फ्रॅगमेंट. ईच फ्रॅगमेंट स्टार्ट टू लिव्ह इंडिपेंडेंटली ॲज अ न्यू स्पायरोगॅरा फायबर. प्रत्येक फ्रॅगमेंट हा एक नवीन स्पायरोगॅरा फायबर म्हणून त्या ठिकाणी वाढायला सुरुवात होते. आणि इफ द बॉडी ऑफ सायकॉन ब्रेक्स अप ॲक्सिडेंटली इन टू द मेनी फ्रॅगमेंट, ईच फ्रॅगमेंट डेव्हलप्स इन टू न्यू सायकॉन. आता हे सायकॉन स्पंज वगैरे जे असतात, ओके, हे शक्यतो जे मरीन वॉटर जे आहे त्याच्यामध्ये हे आढळून येतात. तर ॲक्सिडेंटली जर ते ब्रेक झाले, समजा जसं की शेवाळ हे पाण्याच्या सरफेसवरती आपल्याला दिसून येतं, तर त्याचे तुटण्याचे वगैरे चान्सेस जास्त असतात. तसं सायकॉन स्पंज आहे त्याचे काही फार काही ब्रेक होण्याचे चान्सेस असतात. परंतु जर ते ॲक्सिडेंटली जर ब्रेक झालं तर प्रत्येक तुकडा जो आहे तो एक इंडिपेंडंट लिव्हिंग ऑर्गॅनिझम म्हणून ग्रो होऊ शकतो. Now next type, that is regeneration. Regeneration बघा. You may know that the wall lizard breaks up and discards some part of its tail in emergence. तुम्ही बघितलं असं एखाद्या वेळेस भिंतीवरची पाल वगैरे जी असते त्याचं एखाद्या वेळेस शेपूट वगैरे जर काही खिडकीमध्ये किंवा दरवाजामध्ये जर का अडकलं तर तिचं शेपूट तुटून जातं, पाल निघून सटकून जाते, पाल अडकून पडत नाही तिथं शेपटामध्ये, तिचं शेपूट तोडून ती निघून जाते. ओके, सो डिस्कार्डेड पार्ट इज रिजनरेटेड आफ्टर अ पिरियड. काही काळाच्या नंतर तिची जी शेपटी आहे त्या पालीला आपल्याला परत आलेली दिसून येते. म्हणजे जर तुम्ही
व्यवस्थित ऑब्झर्वेशन केलं, जर लक्ष दिलं त्याच्याकडे व्यवस्थित, तर तुमच्या असं लक्षात येईल की काही दिवसापूर्वी ज्या पालीचं शेपूट तुटलं होतं ते हळूहळू परत तिची शेपटी तिला पूर्वत येऊन जाते. दिस इज ॲन एक्झाम्पल ऑफ लिमिटेड रिजनरेशन. हे एक अतिशय लिमिटेड असं एक रिजनरेशनचं उदाहरण आहे. ओके, सो however, under the certain situation, an animal planaria breaks up its body into the two parts, and thereafter each part regenerates remaining part of the body, and thus two new planaria are formed. This is called as regeneration. Okay, so regeneration जी कॅपॅसिटी आहे त्याच्यामध्ये बघा, फॉर एक्झाम्पल हे प्लॅनेरिया, हे प्लॅनेरियाची जी बॉडी आहे, ही प्लॅनेरियाची बॉडी 3 भागामध्ये इथं कट केली बघा. ओके, किंवा आता हा बघा, हा या ठिकाणी असणारा जो काही प्लॅनेरिया, त्या प्लॅनेरियाची जी बॉडी, ही बॉडी 3 भागामध्ये कट केली. हा हेड रिजन आहे, बरोबर, हा टेल रिजन आहे, आणि हा ट्रंकमध्ये असणारी तिची जी बॉडी आहे ही बॉडी. ओके, सो हेड रिजनमध्ये काय झालं की ह्या प्लॅनेरियाने त्याचा रेस्ट ऑफ द बॉडी, बाकीचा जो बॉडी पार्ट आहे तो परत एकदा डेव्हलप केला अँड डेव्हलप्स इन टू अ न्यू प्लॅनेरिया. जो टेल रिजन आहे त्याने जो काही ट्रंकचा आणि हेडचा भाग आहे तो पूर्ण रिजनरेट केला अँड कन्वर्ट्स इन टू अ न्यू प्लॅनेरिया. हा जो काही ट्रंकचा जो भाग आहे याने हेड आणि टेल रिजन परत रिजनरेट केला आणि इट ग्रोज इन टू अ न्यू प्लॅनेरिया. म्हणजे हा जो एक प्लॅनेरिया होता, हा एक प्लॅनेरिया 3 तुकड्यांमध्ये डिवाईड झाला, तर त्याच्यापासून 1, 2 आणि 3 नवीन प्लॅनेरिया त्या ठिकाणी तयार झाले. सो दिस इज कॉल्ड एज अ रिजनरेशन. दॅट इज द कॅपॅसिटी ऑफ अ लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स टू generate the entire body from the separated body part. It is called as a regeneration. एखाद्या लिव्हिंग ऑर्गॅनिझमची कॅपॅसिटी, हे रिजनरेशन लिमिटेड रिजनरेशन असं म्हटलेलं आहे बघा. जे वॉल लिझार्ड आहे, वॉल लिझार्डमध्ये लिमिटेड रिजनरेशन आहे, कारण की वॉल लिझार्डची फक्त शेपूट जर तुटलं तर नवीन शेपूट येतात. असं नाही की तिचं डोकं वगैरे जर का वेगळं झालं किंवा ट्रंकचा भाग जो आहे तो परत राहिलेले बॉडी पार्ट जो आहे तो बॉडी पार्ट त्या ठिकाणी क्रिएट करतो, तसं नाही. पण प्लॅनेरियामध्ये तसं नाही. होल बॉडी, प्लॅनेरियाच्या बॉडीचे जितके पीसेस होतील, इथं 3 तुकडे दाखवले, 3 तुकड्यांपासून 3 प्लॅनेरिया तयार झाले. पण याचे आणखी नाही, जर 4 किंवा 5 तुकडे जरी केले तर त्याच्यापासून 5 प्लॅनेरिया होतील. म्हणजे प्रत्येक बॉडी पार्ट जो आहे किंवा त्याच्या बॉडीचा छोट्यातला छोटा तुकडा, इट हॅज अ ॲबिलिटी टू कन्वर्ट इन टू द ऑर टू अगेन फॉर्म द होल बॉडी. पूर्ण बॉडी तयार करण्याची कॅपॅसिटी आपल्याला याच्यामध्ये दिसून येते. ओके, सो दिस इज द सेकंड टाईप ऑफ एसेक्शुअल रिप्रोडक्शन इन मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम. ही मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझममध्ये ही एक प्रकारचं रिप्रोडक्शनचं टाईप आहे. ओके, म्हणजे कसं न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम प्रोड्यूस होतं म्हणून त्याला एक रिप्रोडक्शनचं टाईप म्हटलेलं आहे. ॲक्च्युली रिजनरेशन हा काही रिप्रोडक्शनचा टाईप किंवा रिप्रोडक्शनचा प्रकार असू शकत नाही, बिकॉज दॅट प्लॅनेरिया लाईक ॲनिमल्स दे can't wait till somebody cut them into some pieces. ओके, सो असं नाही की एखादा लिव्हिंग ऑर्गॅनिझम असं वाट बघत बसन, कुणीतरी येणार आणि तुकडे करणार आणि मग त्या एका तुकड्यांपासून नवीन लिव्हिंग ऑर्गॅनिझम तयार होणार, असं नाही होत. तर तो एकदम रिजनरेशन न्यू लिव्हिंग ऑर्गॅनिझम छोट्यातल्या छोट्या तुकड्यांपासून तयार होतो, म्हणून त्याला एक रिप्रोडक्शनचा टाईप म्हटलं आहे. पण तो खरोखर तसं जर म्हणायला गेलं तर रिप्रोडक्शनचा एखादा प्रकार होऊ शकत. नाव नेक्स्ट इज बडिंग. बडिंग आपण युनिसेल्युलरमध्ये पण बघितलं होतं की ईस्ट लाईक ॲनिमलमध्ये. आता मल्टी सेल्युलर ऑर्गॅनिझममध्ये आपल्याला बडिंग बघायचं. इन केस ऑफ हायड्रा, अंडर द फेवरेबल कंडिशन at specific part of its body, an outgrowth is formed by repeated division of regenerative cells of body wall. ओके, सो सी हे हायड्रा आहे. ओके, आता या हायड्रामध्ये सुद्धा जी रिजनरेटिव्ह कॅपॅसिटी म्हणजे रिजनरेटिव्ह सेल आहेत, परंतु ह्या कट झाल्याच्या नंतर पूर्ण नाही, त्याच्या बॉडीचा जो स्पेसिफिक भाग आहे त्या ठिकाणी असणारे ज्या रिजनरेटिव्ह सेल जे आहेत दे डिवाइड्स मेनी अ टाइम्स. सो रिपीटेड डिव्हिजन ऑफ रिजनरेटिव्ह सेल्स present on the body of a hydra, they form an outgrowth. एक आउटग्रोथ त्या ठिकाणी करू शकतात त्या रिजनरेटिव्ह सेलचा वापर करून. दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज बड. ही जी काय आउटग्रोथ आहे या आउटग्रोथला बड असं म्हणतात. ओके, सो दिस आउटग्रोथ इज कॉल्ड ॲज अ बड. बड ग्रोज अप प्रोग्रेसिवली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. ओके, नाव सी दिस इज नेसेंट हायड्रा. इट ग्रोज अप कम्प्लिटली अँड फायनली कन्वर्ट्स इन टू अ स्मॉल हायड्रा. हा पॅरेंट हायड्रा आहे. त्या पॅरेंट हायड्राचा जो स्पेसिफिक बॉडी पार्ट आहे त्याच्यावरती ज्या रिजनरेटिव्ह सेल आहेत
दे डिवाइड्स मेनी अ टाइम्स, अनेक वेळेस त्या डिवाइड झाल्या आणि डिवाइड झाल्याच्या नंतर अ स्मॉल आउटग्रोथ इज फॉर्म, दॅट आउटग्रोथ इज कॉल्ड एज अ बड. दिस बड इज डेव्हलप, इट ग्रोज अप प्रोग्रेसिव्हली अँड फायनली फॉर्म्स अ स्मॉल हायड्रा. एक स्मॉल हायड्रा या ठिकाणी आपल्याला तयार झाला दिसतो. डर्मल लेयर्स and digestive cavity of budding hydra are is in connectivity with those of the parent hydra. Parent hydra supplies nutrition to the budding hydra. जी डर्मल लेअर म्हणजे याच्या वरची असणारी जी लेअर आहे ही वरची जी लेअर आहे ही पॅरेंट हायड्रासोबत कनेक्ट असते आणि डायजेस्टिव्ह ट्रॅक जी असणार आहे याची, हा जो काही पॅरेंट हायड्रा आहे हा जे काही न्यूट्रिशन घेणार, जे काही पोषण, जे काही खाणार आहे त्याची जी डायजेस्टिव्ह ट्रॅक आहे त्या डायजेस्टिव्ह ट्रॅकमधून ते जे फूड आहे किंवा डायजेस्टिव्ह कॅव्हिटी जी आहे त्याच्यामधून ते फूड जे आहे हे नेसंट हायड्राला या ठिकाणी सप्लाय होत राहणार. जोपर्यंत हा नेसंट हायड्रा जो आहे हा जोपर्यंत या पॅरेंट हायड्रावरती आहे तोपर्यंत. पॅरेंट हायड्रा सप्लायज न्यूट्रिशन टू द बडिंग हायड्रा. Budding hydra separates from parent hydra and starts to lead an independent life when it grows up and becomes able to lead an independent life. Okay, so this budding hydra, it separates from the parent hydra when it can survive as a, or it can live as a separate living organism. Then it separates or cut off from this parent body and goes as an independent living organism. Okay, so हे बडिंग मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम, हायड्रा हा मल्टीसेल्युलर लिव्हिंग ऑर्गॅनिझम आहे. तर त्याच्यामध्ये अशा प्रकारचा आपल्याला बडिंग एक रिप्रोडक्शनचा प्रकार याच्यामध्ये आपल्याला दिसून येईल. ओके, आता नेक्स्ट इज व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन आपण सुरुवातीलाच एक चित्र एक्सप्लेन करत असताना आपण व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशनबद्दल उल्लेख त्या ठिकाणी आला होता. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन काय बघा, रिप्रोडक्शन इन प्लांट्स विथ द हेल्प ऑफ व्हेजिटेटिव्ह पार्ट्स लाईक रूट, स्टेम, लीफ अँड बड इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह रिप्रोडक्शन. व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन म्हणजे काय, जे प्लांटचे जे व्हेजिटेटिव्ह पार्ट आहे म्हणजे फुलांशिवाय इतर जे भाग आहेत ते. ओके, फूल सोडून त्या झाडाचं खोड असेल, त्या झाडाचं मूळ असेल, त्या झाडाचं पान असेल किंवा त्या झाडाच्या वरती असणारे जे काही बड जे असतात, ओके, ते असते. तर ह्या भागांपासून झालेलं जे रिप्रोडक्शन आहे इट इज कॉल्ड ॲज अ व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. सो व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन इन पोटॅटोज इज परफॉर्म विथ द हेल्प ऑफ आईज प्रेझेंट ऑन ट्यूबर, whereas in bryophyllum these perform with the help of a buds present on leaf margin. ठीक आहे, तर व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन बघा, जे पोटॅटोज असतात, जे बटाटे असतात त्याच्यावरती आईज ऑन द पोटॅटो म्हणजे बटाट्यावरती जे खाचांसारखे असणारे भाग असतात त्याला आपण बटाट्याचे डोळे म्हणतो. तर त्यांच्यापासून त्या झाडाला नवीन मुळं आणि त्याच्यापासून नवीन झाड त्या ठिकाणी तयार होतं. ब्रायोफायलम, पानफुटी हा प्रकार तुम्ही बघितला असाल की या झाडाचं सेपरेट झाड लावण्याची गरज नाही. याचे जे काही बड जे असतात त्याचे जे लीफ मार्जिन जी आहे याच्यावरती असणारे जे बड आहेत, ओके, याच्यामधूनच नवीन झाड जे तिथूनच मुळे आणि त्यालाच नवीन फांद्या वगैरे यायला सुरुवात होते आणि त्याच्यापासून एक नवीन प्लांट त्या ठिकाणी आपल्याला दिसून येतो. सो इन केस ऑफ प्लांट्स लाईक शुगर केन अँड ग्रासेस, व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन ऑकर्स विथ द हेल्प ऑफ बर्ड्स प्रेझेंट ऑन नोड्स. प्लांट्स लाईक कॅरट अँड रेडिश परफॉर्म व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन विथ द हेल्प ऑफ रूट. जे कॅरट किंवा रेडिश जे आहे त्यांच्यामध्ये जे रूटमधून व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन होतं. पोटॅटोजमध्ये त्याच्यावरती जे आईज आहेत त्याच्यामधून, ब्रायोफायलममध्ये लीफमधून, किंवा शुगर केन असेल किंवा ग्रासेस जे असेल तर त्याच्या असणारे जे काही नोड जे असतात त्याच्यावरती त्याच्यापासून नवीन प्लांट जे आहेत ते येतात. सो फ्लावर सोडून बाकीचे जे काही पार्ट आहेत, बाकीचे जे बॉडी पार्ट आहेत प्लांटमध्ये त्यांच्यापासून होणारं जे रिप्रोडक्शन आहे दॅट इज कॉल्ड द व्हेजिटेटिव्ह प्रोपगेशन. ओके, नाव द लास्ट वन दॅट इज स्पोअर फॉर्मेशन. ओके, सो बघा स्पोअर फॉर्मेशन काय, टेक अ पीस ऑफ वेट ब्रेड और भाकरी अँड कीप इट इन द ह्युमिड प्लेस. फंगस विल ग्रो ऑन इट विदिन 2 to 3 days. एखादा भाकरी घ्यायची, भाकरीचा तो तुकडा जो आहे तो ओला करायचा आणि तो एखाद्या ह्युमिड प्लेसमध्ये किंवा सतत ओला राहण्याची काळजी घेऊन तो त्या ठिकाणी ठेवायचा आणि 2-3 दिवसानंतर ऑब्झर्व करायचा. ऑब्झर्व द फंगस अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप अँड ड्रॉ इट्स डायग्राम. हे बघा, ही भाकरी आहे, पीस ऑफ ब्रेड किंवा भाकरीचा तुकडा, त्याच्यावरती हे फंगस आलं. हे थोडंसं स्क्रॅच केलं याच्यावरचं आणि ते मायक्रोस्कोप खाली जर पाहिलं तर हे असं दिसेल बघा तुम्हाला. हे एक्झॅक्ट सेम स्ट्रक्चर आपल्याला मायक्रोस्कोप खाली दिसून. ओके,
सो फंगा लाईक म्युकर हॅव फिलामेंटस बॉडी. हे बघा फिलामेंटस बॉडी आहे म्हणजे दोऱ्यांसारखे असणारे त्यांचे शरीर आहेत. दे हॅव अ स्पोरॅन्जिया. ह्या स्पोरॅन्जिया आहे. ओके, हे स्पोरॅन्जिया आहेत त्यांना. ओके, वन्स द स्पोर्स आर फॉर्म, स्पोरॅन्जिया बस्ट अँड स्पोर्स आर रिलीज्ड. या स्पोरॅन्जियम जे असतात त्यांच्यामध्ये स्पोर्स फॉर्मेशन होतात. ओके, अँड वन्स दे ग्रो well, then this sporangium burst and the spores come out from the sporangium. Spores germinate in moist and warm place and new fungal colony is formed. Sporangium तिथे germinate होतील आणि नवीन एक fungal colony form. इतकं simple spore formation. Okay, so this is the different types of asexual reproduction. हे asexual reproduction चे काही प्रकार या ठिकाणी आपण पाहिले. ओके, सो नेक्स्ट चॅप्टरमध्ये नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण सेक्शुअल रिप्रोडक्शन बघू. ओके, थँक्यू.